विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत राबवल्या जाणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत। जी योजना ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी या प्रवर्गाकरिता आहे। त्या योजनेचं नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना। विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण भिमटे, विद्यार्थी मित्र तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। बघूयात आपली महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी योजना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना। बघूयात आता मग की ही योजना काय आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की योजना म्हणजे कोणासाठी आहे, आधार योजना कोणासाठी आहे हे आपण बघणार आहोत की आधार योजना कोणासाठी आहे। त्याच्यानंतर बघू की ही शिष्यवृत्ती, किती शिष्यवृत्ती या योजनेच्या माध्यमातून म्हणजे स्कॉलरशिप मिळेल या योजनेच्या माध्यमातून ते आपण बघणार आहोत। कोणती कागदपत्रे लागतील हे महत्त्वाचं आहे की या योजनेसाठी संपूर्ण कागदपत्रे कोणती लागतील, फॉर्म कुठे भरावा आणि अर्ज कसा करावा, या संपूर्ण योजनांबद्दल म्हणजे या संपूर्ण क्युरीजबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ही योजना म्हणजे या योजनेचं थोडं पर्पज सांगून देतो। ही योजना असे विद्यार्थी जे ओबीसी समाजातील आहेत, व्हीजेएनटी समाजातील आहेत, एसबीसी समाजातील आहेत, याच्यातील फक्त जो ओबीसी मध्ये अलीकडे एक प्रवर्ग जो आहे धनगर समाज, तो धनगर समाज वगळता, कारण तो आदिवासी विभागातल्या जे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून लाभ घेतो, म्हणून त्याला वगळता हे जे संपूर्ण जो प्रवर्ग आहे कोणता ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी, त्यांना ही योजना काय होते, मिळते। तर ही योजना बघू कशा पद्धतीने काम करते ते बघणार आहोत आपण। चला समोर जाऊयात आता। मग जे योजना आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, ही महाज्योती जे आहे, महाज्योती अलीकडे जे मागासवर्गीय समाजासाठी निर्माण केल्या गेलं त्यांच्यासाठी। तर बघू आपण या योजनेचा हेतू काय आहे। योजनेचा हेतू आहे मित्रांनो की विद्यार्थी हा ओबीसी, व्हीजेएनटी किंवा एसबीसी प्रवर्गातील गरीब, होतकरू व वंचित विद्यार्थी असावा, जो पैशाअभावी शिक्षण व उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये। मग शिक्षण व उच्च शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये याच्यासाठी काय म्हणजे जे संपूर्ण विभाग आहेत किंवा शासन आहे यांनी काय केलं, वसतिगृहाची संकल्पना पुढे आणली। म्हणजेच शासकीय वसतिगृह किंवा गव्हर्नमेंट हॉस्टेलची संकल्पना पुढे आणली। त्या हॉस्टेलमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होत नाही, जे विद्यार्थी फॉर्म भरतात योजनेसाठी म्हणजे वसतिगृहासाठी, त्यांचा प्रवेश निश्चित होत नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर योजनेचा हेतू आपण बघितला आहे, त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत की काय। परत मग लाभार्थी कोण, जो महत्त्वाचा मुद्दा मी अगोदरच बोललो आहे की ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत, म्हणजे ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी, इथे एक आहे महत्त्वाची बाब म्हणजे 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी। म्हणजे स्वाधार जी योजना, त्याच योजनेच्या धर्तीवर ही योजना बनवल्या गेली, परंतु याच्यात एक बाब आहे की 10वी नंतर ही योजना तुम्हाला 11वी 12वीसाठी नाही, 12वी नंतर ही योजना काय होते तुमच्यासाठी लागू होते विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे 12वी नंतर पदवीसाठी आणि त्यानंतर पदव्युत्तर पदवीसाठी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। म्हणजे ही एक अट आहे। खरं तर ही 11वी पासून ही योजना 11वी आणि 12वीसाठी सुद्धा याला लाभ द्यायला पाहिजे होता, पण असं केलं नाही, त्याच्यामुळे हे बाब तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपण बघू असा विद्यार्थी की जो इतर मागास बहुजन कल्याण विभाग, काय इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केला आहे, परंतु गुणानुक्रमानुसार त्याला वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही। मी तेच तुम्हाला अगोदर सांगितलं की वसतिगृहात ज्याला प्रवेश पाहिजे आहे, म्हणजे जो गरजू विद्यार्थी आणि त्याला प्रवेश मिळाला नाही, तर तो विद्यार्थी, असा विद्यार्थी जो ओबीसी प्रवर्गातील आहे, जो विद्यार्थी व्हीजेएनटी प्रवर्गातील आहे किंवा एसबीसी प्रवर्गातील आहे, याच्यामध्ये ते जर मी मेन्शन केलं नसेल तरी ते अट आहे धनगर समाजातील विद्यार्थी वगळता। कारण मध्यंतरी त्यांनी एसटी की ओबीसी याच्यासाठी त्यांचा आरक्षणाचा वाद सुरू होता, तर धनगर समाजातील पर्टिक्युलर विद्यार्थी हा पंडित दीनदयाल उपाध्याय जी स्वयं योजना आहे, जी आदिवासी करीत आहे, त्या योजनेतून तो लाभ घेतो, म्हणून त्याला या योजनेतून वगळण्यात आलेला आहे, कारण तो त्या योजनेतून लाभ घेत असल्यामुळे। पुढे बघू आपण, समोर जाऊयात। बघा आता मग हे जे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जी आधार योजना आहे, तर ती म्हणजे
त्याची मूलभूत पात्रता काय आहे ते मूलभूत पात्रता आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. बघा मूलभूत पात्रता आपण बघणार आहोत. आता मूलभूत पात्रता काय आहे तर आपण बघू आता मूलभूत पात्रता कोणत्या कोणत्या मूलभूत पात्रता आहेत. तर बघा, विद्यार्थी हा वसतिगृहास प्रवेशास पात्र असावा, ही एक मूलभूत पात्रता आहे. याच्यामध्ये आपण वेगवेगळे पात्रता, निकष, इतर बाबी या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. विद्यार्थी हा वसतिगृहाचा रहिवासी म्हणजे विद्यार्थी वसतिगृहास प्रवेशास पात्र असावा, ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, ते अगोदरच बोलण्यात आलं, पण तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. म्हणजे असा विद्यार्थी जो महाराष्ट्राचा रहिवासी आहे तोच या योजनेचा लाभ घेऊ शकतो किंवा पात्र आहे, कारण ही योजना महाराष्ट्र शासनाची योजना आहे, केंद्र सरकारची नाही. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक ऑब्वियसली आहे. जर तो विद्यार्थी हा ओबीसी समाजाचा असेल, व्हीजेएनटी समाजाचा असेल किंवा एसबीसी समाजाचा असेल तर त्याला जातीचा दाखला देणे बंधनकारक आहे. तेव्हाच त्याची पूर्तता कशी होईल की तो कोणत्या जातीचा आहे म्हणून. त्याच्यानंतर चौथा जो मूलभूत पात्रता आहे त्याच्यामध्ये तो अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यामधील महिला व बाल कल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाराने अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे. म्हणजे हा मुद्दा कसा आहे तुम्हाला सांगतो. जर एखाद्या विद्यार्थ्याला पालक नाहीच आहेत, म्हणजे आई पण नाही आहे, वडील पण नाही आहे, तो अनाथ आहे, तर त्याला या योजनेचा जर लाभ घ्यायचा आहे, त्याच्यासाठी विशेष आरक्षण असल्यामुळे मी हे योजना सांगितलं आहे तुम्हाला. त्यांना याच्यामध्ये विशेष आरक्षण दिलं आहे, ते पुढे तुम्हाला तक्त्यामध्ये मी सांगणारच आहे. तर त्याला या विभागाकडून, महिला व बाल कल्याण विभागाकडून जो तिथला जो अधिकारी आहे त्याच्याकडून काय करावं लागेल, पत्र, तसं जे त्याचं सर्टिफिकेट आहे ते आणावं लागेल. नंतरची आपण मूलभूत पात्रता बघू विद्यार्थी मित्रांनो. बघा आता पाचवा जो म्हणजे जो क्रमांकाचा मुद्दा आहे तो आहे दिव्यांग. याच्या अगोदर आपण अनाथ पाहिलं. दिव्यांग हा 40% जास्त दिव्यांग असेल तरच, म्हणजे जर दिव्यांगही व्यक्ती हा याचा लाभ घेऊ शकतो, पण तो दिव्यांग काय पाहिजे, 40% जास्त दिव्यांग असल्याचं त्याच्यावर प्रमाणपत्र त्याला असणे अनिवार्य आहे. ही सुद्धा मूलभूत त्याची पात्रता आहे. त्याच्यानंतर बघू आपण विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, म्हणजे 2.5 लाखाच्या निम्मे असावे. म्हणजे काय असावे, 2.5 लाखाच्या निम्मे त्यांचे उत्पन्न असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघू की विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील. तर आहे तर तुम्हाला माहीतच आहे, सगळ्यांचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक काय आहे, बँकेशी संलग्न असतोच आणि तो तुम्हाला बंधनकारक राहील अशी एक स्लिप पण देते. म्हणजे आधार तुमचं अटॅच आहे अकाउंटला असं बँकेमार्फत स्लिप पण दिल्या जाते. त्याच्यानंतरचा पॉईंट बघू आपण. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ही शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. म्हणजे मी तुम्हाला हे मुद्दा क्लिअर करून देतो. हा मुद्दा काय आहे, हा मुद्दा असा आहे, जो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेणार आहे तो ग्रामीण भागातला असावा. म्हणजे जर तो गावातील असेल आणि शहरामध्ये येऊन शिकत असेल जिल्ह्याच्या ठिकाणी, उदाहरणार्थ मी तुम्हाला नागपूरचं उदाहरण देतो. म्हणजे नागपूरमध्ये शिकायला आलेला विद्यार्थी तो चंद्रपूरचा आहे, खेड्यापाड्यातील आहे आणि तो नागपूरमध्ये लाभ घेत आहे, तर तो लाभार्थी आहे. पण नागपूरमध्येच रहिवासी आहे, इथेच त्याचं घर आहे आणि तो इथल्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन करत आहे, त्याला नाही मिळणार. पण गावाकडील विद्यार्थी जो शहरात शिकायला आला आहे आणि शहरातीलच संस्थेमध्ये त्याचं म्हणजे महाविद्यालयात किंवा कॉलेजमध्ये प्रवेश आहे, अशाच विद्यार्थी तो पात्र असावा. म्हणजे जो स्थानिक रहिवासी नसावा, ज्या जिल्ह्यात तो योजनेचा लाभ घेत आहे त्या योजनेचा तो विद्यार्थी नसावा, असं त्याचं म्हणणं आहे. समोर जाऊ. चला थोडं आपण फास्ट जाणार आहोत. शैक्षणिक निकष आतापर्यंत आपण ज्या पाहिल्या त्या मूलभूत पात्रता होत्या. आता आपण यांचे शैक्षणिक निकष काय आहे ते बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर बरं बघा, सदरचा विद्यार्थी जो आहे तो सदरचा विद्यार्थी हा 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा. म्हणजे स्वाधार योजना च्या अनुषंगानेच ही योजना बनवली आहे. पण स्वाधार योजनेमध्ये आणि या योजनेत फरक काय, स्वाधार योजनामध्ये 10वी नंतर 11वी 12वी पासून ती योजना स्टार्ट होते. पण ही योजना काय आहे, तुम्हाला याच्यासाठी फक्त 12वी नंतर, म्हणजे 10वी नंतर 11वी 12वी साठी या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. हाच एक त्या योजनेत आणि या योजनेत काय दिसतो आपल्याला फरक दिसून येतो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता आपण बघू. त्याच्यानंतरची शैक्षणिक पात्रता आहे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60% गुण असणं आवश्यक आहे. ही अट महत्त्वाची आहे. म्हणजे वसतिगृहात जे विद्यार्थी फॉर्म भरतात ते 90, 95, 80, 85 असे विद्यार्थी असतात.
मग आणि 60% वाले 50% वाले पण फॉर्म भरतात. मग हॉस्टेलला किंवा शासकीय वसतिगृहामध्ये फॉर्म खूप येतात आणि सगळ्या विद्यार्थ्याचा नंबर लागत नाही, कारण गुणानुक्रमानुसारच विद्यार्थ्यांना नंबर लावला जातो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून की तो विद्यार्थी जो त्या लिस्टमध्ये नाही आला, म्हणजे शासकीय वसतिगृहात प्रवेश नाही मिळाला, तर तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्याच्यानंतर बघू आपण, सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेशाच्या 70% जागा ह्या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी, तर 30% जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणारा. बिगर व्यावसायिक म्हणजे अव्यावसायिक. तर सर मग हा मुद्दा कसा आहे, म्हणजे बघा 70% जागा ज्या आहेत त्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आणि 30% जागा या अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी. तर सर म्हणतील की आमच्या अव्यावसायिक विद्यार्थी म्हणतील की आमच्यावर अन्याय झाला. तसं नाही विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पण व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी तुम्ही शिक्षण घेता तेव्हा तुम्हाला खर्च जास्त येतो आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी खर्च कमी येतो. हा दृष्टिकोन लक्षात घेता आणि त्याला व्यावसायिक शिक्षण मिळावं, पुढे त्याला त्या शिक्षणाच्या बलबुत्यावर काही करता येत असेल, तर अशा विद्यार्थ्यांना जास्त म्हणजे मिळावा त्याचा लाभ, म्हणून हा आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये 70% व्यावसायिक अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ही योजना आणि 30% जागा बिगर व्यावसायिक. म्हणजे व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे ज्यांना, ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. म्हणजे आता इथं व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक तुम्हाला माहीत आहे. व्यावसायिक कोर्स म्हणजे कोणते, जे MBA आहे, BEd आहे, MEd आहे, बरोबर आहे, अजून काय आहे, MCA आहे किंवा अनेक. आणि हे जे कला शाखेचे म्हणजे आपण म्हणतो BA वगैरे, हे काय येतात, अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये येतात, ते तुम्हाला माहीत आहे. आणि तसे काही प्रश्न उद्भवले तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. निवडलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील, हे महत्त्वाची अट आहे. म्हणजे तुम्ही जर अभियांत्रिकी क्षेत्र म्हणजेच इंजिनिअरिंगला प्रवेश केला तर इंजिनिअरिंग 4 वर्षाचा कोर्स असतो, तर म्हणजे 4 वर्षाचा संपूर्ण तुम्ही पदवी करत असताना 4 वर्षासाठी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. हे उदाहरण दिलं होतं, तसंच प्रत्येक अभ्यासक्रमासाठी मिळेल. त्याच्यानंतरचा शैक्षणिक निकषामध्येच आपण पाहतो पाचवा मुद्दा बघू आपण. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही. हे क्लिअर कट मेन्शन आहे. स्वाधारसाठी जो GR आला आहे त्याच्यामध्ये हा सगळे मुद्दे त्याच्यातूनच मी कव्हर केलेले आहेत. हे क्लिअर कट मेन्शन आहे. म्हणजे तुम्ही एकदा त्या योजनेचा पदवीसाठी लाभ घेतला म्हणजे आता तुम्ही, मी सांगतो म्हणजे मी आर्टचा विद्यार्थी असल्यामुळे जर मी BA अभ्यासक्रमाला जर लाभ घेतला तर मी BSW या अभ्यासक्रमासाठी लाभ नाही घेऊ शकत, कारण दोनही हे पदवीच अभ्यासक्रम आहेत, बरोबर आहे. परंतु मी जर BA नंतर MA ला घ्यायचा असेल तर मी घेऊ शकतो, किंवा BSW नंतर मी MSW ला लाभ घ्यायचा आहे घेऊ शकतो. इंजिनिअरिंग नंतर म्हणजे इंजिनिअरिंग जर BE करायचं आहे तर नंतर MTech साठी तुम्ही लाभ घेऊ शकता, किंवा BBA केला आहे तर तुम्ही MBA साठी लाभ घेऊ शकता, असं ते मला एकंदरीत सांगायचं होतं. त्याच्यानंतर योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्यास महाविद्यालय उपस्थिती किमान 75% असणं आवश्यक आहे, अनिवार्य आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेत आहे म्हणजे तुम्ही जे शिक्षण घेत आहे त्या महाविद्यालयात तुम्हाला 75% उपस्थित आहात असं प्रमाणपत्र महाविद्यालयाकडून फॉर्म भरते वेळेस द्यावं लागतं. तर आता याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे बघा. आता योजनेचे फॉर्म सुरू होतील, म्हणजे योजनेचे फॉर्म या महिन्यामध्ये, आधार योजनेचे फॉर्म नागपूरकरिता, म्हणजे ते संपूर्ण महाराष्ट्रातच असेल तसं नागपूर करिता सुरू होणार आहेत. आणि त्याचा दिनांक मला कार्यालयातून माहीत झाला की 5 तारखेपासून हे या महिन्याच्या म्हणजे आता जो महिना सुरू आहे त्या महिन्यामध्ये तुम्हाला 5 तारखेपासून फॉर्म सुरू होतील. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊयात की 5 तारखेपासून सुरू होतील आणि नंतर त्यांची एक विशिष्ट डेट असेल. त्याच्यानंतर बघू आपण की योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विद्यार्थ्याला महाविद्यालयीन उपस्थिती प्राप्त होईल 75%. तर फॉर्म भरता वेळेस सर मग उपस्थिती कशी देणार, कारण कॉलेज आत्ता सुरू झालं आणि अजून मी 4 महिने 5 महिने कॉलेज केलंच नाही, हे मला क्लिअर करायचं होतं. तर हे प्रमाणपत्र तुम्ही नंतर त्या फॉर्मला नेऊन, म्हणजे त्या कार्यालयात तुम्हाला नंतर नेऊन द्यायचं आहे. म्हणजे आता अगोदर फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि 75%चं प्रमाणपत्र जेव्हा तुमचे 3-4 महिने होतील, तो एक स्लॉट असतो, त्या स्लॉटमध्ये कार्यालयास तुम्हाला नेणं बंधनकारक आहे. किंवा कार्यालयाकडून तुम्हाला फोन येतात, मेसेज येतात, तुमच्या काउन्सिलिंगसाठी पण मेसेज येतात. समोर जाऊ आपण. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.
हे अगोदरच मी सांगितलं आहे की जो कोणी विद्यार्थी या योजनेचा लाभ घेईल तो संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पात्र असेल. पण एक गोष्ट मात्र आहे, ते यावेळेस तो पूर्णतः नापास झालेला नसावा, नाहीतर त्या योजनेमध्ये खंड पडेल. तुम्हाला सतत तुम्हाला पास होत जायचं आहे किंवा तुम्ही म्हणजे आपण जो एटीकेटी नावाचा कन्सेप्ट आहे तो, पण तुम्हाला प्रवेश भेटला पाहिजे. एटीकेटीचे तुमचे 1-2 बॅक असले तरी प्रवेश मिळतो, ठीक आहे. असं कुठेही नाही दिलं आहे, पण असं दिलं आहे म्हणजे माझ्या मते की ही जी योजना आहे याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षी म्हणजे या वर्षात प्रथम वर्ष संपलं की दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळाला ते सातत्यानं मिळत जातं, तो लाभ घेऊ शकतो. मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. म्हणजे मी तेच सांगितलं तुम्हाला, प्रत्येक वर्षी तुम्हाला उत्तीर्ण होणं अत्यावश्यक आहे, ठीक आहे. म्हणजे पुढच्या याच्यात तुम्हाला प्रवेश मिळालाच पाहिजे. त्याच्यानंतर इतर निकष आपण बघणार आहोत. हे जे जसे GR मध्ये होते तसेच निकष मी तुम्हाला सांगतो आहे. तर बघा, योजनेचा लाभ 12वी नंतर उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल. हे तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 5 वर्ष योजनेचा लाभ घेता येईल. तर मग 5 वर्ष सर कसे होतील, याच्यामध्ये थोडा गोंधळ होऊ नका देऊ, मी सांगतो. मग तुम्ही म्हणाल की सर 3 वर्ष जे आहे, बघा इकडे आता सांगतो मी, 3 वर्ष जर मी आर्टच्या अभ्यासक्रमाला, मी उदाहरण देतो तुम्हाला BA ला, तर हे 3च वर्षाचं असतं. मग याच्यानंतर 2 वर्षासाठी तुम्ही MA केलं म्हणजे एकूण किती वर्ष झाले, टोटल 5 वर्ष झाले, बरोबर आहे. म्हणजे हा मुद्दा इथे क्लिअर झाला की 12वी नंतर तुम्ही मॅक्झिमम हा विद्यार्थ्याला जास्तीत जास्त किती वर्ष लाभ घेता येते, 5 वर्ष लाभ घेता येते. मग हा तर झाला अव्यावसायिक कोर्स झाला ना, अव्यावसायिक कोर्स आहे ते, दोनही कोर्स अव्यावसायिक आहेत, व्यावसायिक अभ्यासक्रम नाही. तर मी अजून सांगतो तुम्हाला, जसा एखादी व्यावसायिक अभ्यासक्रम आहे जो मोठा आहे, तर आपण पाहू BE म्हणजे जो इंजिनिअरिंगला असणारा विद्यार्थी जो आहे त्याचा अभ्यासक्रम असतो, पूर्ण डिग्री असते, पदवी असते 4 वर्ष. पदवी किती वर्षाची असते, 4 वर्ष, बरोबर आहे. हे 4 वर्ष झाले. तर 4 वर्षासाठी आणि नंतर तो जर MTech करत असेल, बरोबर आहे, तर तो 2 वर्ष म्हणजे 2 वर्ष पदव्युत्तर पदवी म्हणजे PG म्हणतो आपण त्याला, मराठीत जागा नसल्यामुळे लिहत. तर हा या अभ्यासक्रमासाठी तो 6 वर्ष घेऊ शकतो, 6 इयर, बरोबर आहे. इथे आता तुमचे फंडा क्लिअर झाला असेल, ठीक आहे. अधिक अजून एकदा सांगतो की BA 4 वर्ष आणि MTech साठी तो 2 वर्ष, असा 6 वर्ष घेऊ शकतो. मॅक्झिमम लाभ एखादी विद्यार्थी 6 वर्षापर्यंतच घेऊ शकतो, अशी अट आहे या योजनेची. त्याच्यानंतर बघू आपण, हे बघा, इंजिनिअरिंग वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त 6 वर्ष अनुदेय राहील. इथे चाललं ते मी तुम्हाला अगोदरच सांगून टाकलं. पुढे जाऊ आपण. सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे, एक हेही अट आहे. म्हणजे एखादी विद्यार्थी कसा गॅप पडतो किंवा खंड पडतो शिक्षणामध्ये, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं 25 वर्ष 25-26 समजा आपण 25-26 किंवा 27-28 मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं तर ठीक आहे, 28 पर्यंत ग्रॅज्युएशन झालं तर 29-30 पर्यंत तुम्ही लाभ घेऊ शकता. पण एखादी विद्यार्थी हा 25 वर्षात डिग्री त्याने पदवी पूर्ण केली समजा आणि 30 वर्षानंतर तो MTech करत आहे, तर तो लाभास पात्र असणार नाही. किंवा MA करत आहे म्हणजे MSW करत आहे तर तो पात्र असणार नाही. म्हणजे मला या मुद्द्याच्या अनुषंगाने तुम्हाला हे सांगायचं आहे की गॅप, मला अनेक विद्यार्थ्याचे फोन येतात की सर मला गॅप पडली आहे तर मी योजनेचा लाभ घेऊ शकतो का. निश्चित घेऊ शकता. अट आहे की तुम्ही 30 वर्षापेक्षा तुमचे वय जास्त नसावे. म्हणजे तुम्ही आता जर एखाद्या डिग्री पदवीसाठी म्हणजे समजा तुम्ही इंजिनिअरिंग या पदवीसाठी घेतला लाभ आता आणि 4 वर्ष, त्याच्यानंतर 2 वर्षानंतर 2 वर्ष खंड पडला आणि तुम्ही MTech करत आहे तरी घेऊ शकता, पण तुमचं वय हे 30 वर्षाचं आत असावं. पुढे जाऊ. तिसरा, अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेस पात्र असेल. हे महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी काही मागच्या ज्या योजना होत्या कोणत्या स्वाधारसाठी वगैरे त्याच्यात क्लिअर नव्हता. म्हणजे पण इथे म्हटलं अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधी म्हणजे समजा एखादी विद्यार्थी या मुद्द्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. इथे सावकाश समजून घ्या, तुम्हाला व्हिडिओ पूर्णच बघावं लागेल तेव्हाच ती पूर्ण माहिती मिळेल. तर हा म्हणजे कसा, जसं फर्स्ट इयरला तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन केलं आणि तुम्हाला माहीतच नव्हतं
की अशा प्रकारची योजना आहे. कोणती? ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. अशा प्रकारची योजना हे माहीत नव्हतं, पण तुम्ही नंतर माझ्यासारख्या विद्यार्थी मित्राच्या संपर्कात आले आणि सेकंड इयरला तुम्हाला माहीत झालं, दुसऱ्या वर्षाला, की अशी योजना आहे आणि मी याचा आणि माझा वसतिगृहाला नंबर नाही लागला आहे आणि तुम्हाला आर्थिक अडचण आहे, पैशाच्या अभाव आहे, तर अशा वेळेस तुम्हाला गरज आहे, तर अशा वेळेस तुम्ही पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता. हे विद्यार्थी हिताच्या दृष्टीनं एक चांगलं काम आपण केलं आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊ. चला आता आपण बघू इतर निकषमध्येच आपण चौथा मुद्दा बघणार आहोत. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी आधार योजनेस पात्र असेल. ही आतापर्यंत मी सांगितलं होतं की तुम्ही 12वी नंतर जर तुमच्या शिक्षणात खंड पडलाय, 12वी नंतर तुम्ही 2 वर्ष शिकला नाहीत आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन करत आहात, तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकते. किंवा तुमची पदवी झाली आहे आणि 2-3 वर्षाचा खंड पडला आहे, तरी तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. मात्र तुमचं वय 30 वर्षापेक्षा जास्त नसावं शिक्षण घेता वेळेस. पुढे तेव्हा इथं दिलंच आहे, तथापि सदर योजने अंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वय त्याचं नसावं. तर हे किती आहे, वय किती आहे इथे लिहून देतो मी, 30 वर्ष. म्हणजे 30 वर्षाचाच व्यक्ती याचा काय करू शकतो, उपभोग घेऊ शकतो किंवा लाभ घेऊ शकतो. त्याच्यानंतर बघू आपण. बघा, सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अनुत्तीर्ण कालावधी योजना अंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. म्हणजे तुम्हाला नापास नाही व्हायचं आहे. हे अनुत्तीर्ण म्हणजे काय आहे, नापास. काय आहे, नापास आहे. नापास, तुम्ही नापास व्हाल तर तुम्हाला लाभ कसा देईल. तुम्ही या योजनेचा लाभ घेत आहात आणि तुम्ही अभ्यासच नाही करत आहात, फेल झालात, तर तुम्ही या योजनेस पात्र नसाल. तथापि उपरोक्त 5 वर्षाचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण असे दोन्ही कालावधीची गणना करण्यात येईल. म्हणजे ज्या वेळेस उत्तीर्ण झाल्या मग अनुत्तीर्ण झाला तर असा दोनही, जर लाभ द्यायचा आहे तर असा 2ही वर्षाचा लाभ घेता म्हणजे त्याच्यात पकडल्या जाईल. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आता इतर निकषामध्ये परत 7वा निकष आहे. बघू 7वा निकष काय. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. म्हणजे जर तुम्ही नोकरी करत आहे, व्यवसाय करत आहे, तर मग तुम्हाला या योजनेचा लाभ देणार कशासाठी. म्हणजे या योजनेचा लाभाचं मी तुम्हाला पुढे विवरण देणार आहे की योजनेचा लाभ, शिष्यवृत्ती किती मिळते, स्कॉलरशिप किती मिळते. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना ही अशाच विद्यार्थ्यांसाठी आहे जो शिक्षण घेत आहे पण कुठलाही पैसा कमवत नाही आहे, नोकरी नाही करत आहे किंवा व्यवसाय नाही करत आहे, अशाच विद्यार्थी तो योजनेसाठी पात्र असेल. त्याच्यानंतर सदर योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे. ते पण मी तुम्हाला या तक्त्याच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर करताय. बघा आता, सामाजिक प्रवर्ग म्हणजे हे दिलं होतं ऑलरेडी त्या GR मध्ये, म्हणून आपण बघतो आहे. ठीक आहे, बघा. तर सामाजिक प्रवर्ग सदर योजनेअंतर्गत अनुदेय आरक्षण राहील. बघा, इतर मागासवर्ग म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना OBC, तर त्यांना 59% आरक्षण आहे याच्यामध्ये. ठीक आहे, बघू आपण. विमुक्त जाती व भटक्या जमाती 34%, विशेष मागाल प्रवर्ग किती आहे 6, आणि अनाथांसाठी 1%. अशा प्रकारचे 100% तुम्हाला आरक्षण या माध्यमातून तुम्हाला देण्यात आलेलं आहे. OBC इतर मागास प्रवर्गासाठी जास्त आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे, जे धनगर समाजातील व्यक्ती आहेत त्यांना वगळून हे आरक्षण दिलं जाईल. कारण धनगर समाजातील व्यक्तींसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय या योजनेतून लाभ देण्यात येतो, जे आदिवासी म्हणजे ST प्रवर्गासाठी, शेड्यूल ट्राईबसाठी जी योजना आहे त्याच्यातून. पुढे जाऊयात आपण. बघा, इतर निकषामध्ये बघतो 8वा निकष आहे. ठीक आहे, 8वा निकष काय आहे. योजनेअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 4% आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारी मर्यादा 50% इतकी राहील. म्हणजे त्यासाठी त्याची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल. म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, जी योजना OBC, VJNT किंवा SBC प्रवर्गासाठी आहे, त्या विद्यार्थ्यांना किती गुण लागतात किंवा किती टक्केवारी लागते या योजनेचा लाभ घेण्यासाठी. 12वीत घेत असाल, 12वी नंतर घेत असाल पदवीसाठी तर 60%, पदवी नंतर घेत असाल PG साठी
पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी किंवा पदव्युत्तर पदवीसाठी तर 60%, परंतु अनाथांना त्याच्यामधून 10%ची सूट दिली आहे. म्हणजे 10% कमी पाहिजे, त्यांना 50% इतकी राहिलं. पुढे जाऊ आपण. नंतरचा जो मुद्दा आहे तो आपण मुद्दा बघणार आहोत. बघा, नंतरचा मुद्दा जो 9 क्रमांकाचा मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे. बघा, 9 क्रमांकाचा मुद्दा, सदर योजनेअंतर्गत महिलांसाठी 30% समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे. म्हणजे जर 100 विद्यार्थी आले तर त्यापैकी 30 कंपल्सरी आहे की विद्यार्थिनी ज्या आहेत म्हणजे मुली आहेत त्यांना देतील, आणि 70 हे कंपल्सरी आहे आरक्षण, त्यांचे 30% त्यांचा कोटा पूर्ण करावाच लागेल. पुढे जाऊयात परत. चला आता बघू की या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. याच्यावर नेहमी विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस, फोन अनेकदा त्यांना सांगावं लागते, तर मग व्हिडिओच्या माध्यमातून आताच समजून घ्या. पुढे पण अजून काय आहे त्याची पुढची मी माहिती आवश्यक आहे, म्हणून व्हिडिओवर लागून राहा. चला, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपण बघू. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात हे आता आपण बघणार आहोत की आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात. बघा, आवश्यक कागदपत्रे आता तुम्हाला सांगणार आहे मी. ठीक आहे, बघा, भाड्याने राहत असल्याबाबतचा स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र म्हणजे नोटरी, म्हणजे हे 100 रुपयाचा स्टॅम्प असो, 500 रुपयाचा स्टॅम्प असो, स्टॅम्पवरच करायचं आहे. म्हणजे प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे किंवा नोटरी द्यायचं आहे तुम्हाला. आणि हे कुठून बनते? जिल्ह्यातून बनते बरं का. हे सर्व जिल्ह्यातून बनते. जिल्ह्यात गेले तर तुम्ही स्थानिक म्हणजे हे तुम्हाला तिथून जिल्ह्यातून करून घ्यायचं आहे. भाड्याने राहत असलेला याला एकंदरीत करारनामा म्हणतात. करारनामा करायचा आहे तर करारनामा बरोबर आहे. तर करारनाम्यामध्ये 11 वर्षाचा करारनामा तुम्हाला बनवावा लागतो जिथे तुम्ही किरायानं राहता, भाड्यानं राहता. त्याच विद्यार्थ्याला अगोदरच म्हटलं आहे की स्थानिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्याच्यानंतर आपण बघू स्वयं घोषणापत्र. दिलेली माहिती अचूक व खरी आहे, म्हणजे अचूक म्हणजेच खरं होते, तर याचं स्वयं घोषणापत्र सुद्धा तुम्हाला बनवावं लागतं. कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश नसल्याबाबतचे शपथपत्र. तुम्हाला हे शपथपत्र असं तुम्ही लिहून देऊ शकता स्वतः पण, आणि त्याच्यावर कोर्टच्या तिकीट किंवा हे पण तुम्ही 10 रुपयाच्या स्टॅम्प म्हणजे 100 रुपयाच्या स्टॅम्पवर करू शकता. आणि त्याच्यावर तुम्ही लिहून घेऊ शकता की मी सदर कुठल्याही नागपूरमधील कुठल्याही किंवा महाराष्ट्रात तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेत असेल तिथे लिहू शकता की मी कुठल्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशित नाही, करिता मला योजनेसाठी प्रवेश द्यावा असं. त्याच्यानंतर कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी हे शपथपत्र, आपल्याला हा पॉईंट झालेला आहे. त्यानंतर भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करारपत्र किंवा करारनामा तेच आला. इथे स्थानिक रहिवासी नसल्यानं हा पॉईंट जवळपास सेम आहे, पण एक मुद्दा होता इथं भाड्याने जो आहे आणि इथे भाड्याने, तर हा जो आहे रहिवासी, स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचं ते प्रतिज्ञापत्र आहे. स्थानिक रहिवासी असे 2 असतात, त्याच्यापैकी एक केलं तरी किंवा 2ही असले तर चांगलंच आहे. त्याच्यानंतर बघू महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा. म्हणजे काय आहे? हा महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा कोणता पुरावा असते? बोनाफाईड सर्टिफिकेट. बोनाफाईड सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते तुम्हाला अपलोड करायची आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा. तर अपलोड म्हणजे कसं की ही योजना आता ऑनलाईन आहे की ऑफलाईन ते पुढे बोलणारच आहोत आपण. ऑनलाईन नाही आहे अद्याप, कारण 1च वर्ष झाला ही योजना सुरू झाली. तर पुढे जाऊयात. बघा, आता तोच मुद्दा आला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की सर फॉर्म ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे, बरोबर आहे. फॉर्म ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे? ऑफलाईन आहे फॉर्म, ऑनलाईन नाही. सध्या तरी नाही, भविष्यात होऊ शकतो, बरोबर आहे. ऑफलाईन आहे. आणि हा फॉर्म जर कोणाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. तो फॉर्म मी तुम्हाला व्हॉट्सअपला अवेलेबल करून देईल तुमच्या. तर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहू शकता सर फॉर्म, किंवा तुम्हाला महाज्योतीचं जे ऑफिस आहे म्हणजे जे कार्यालय आहे ते कुठे आहे त्याचा मी पत्ता पुढे देणारच आहे. नागपूरमध्ये आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं काम इथूनच होतं, तर त्या ऑफिसचा मी तुम्हाला समोर हा फॉर्म कुठे मिळेल काय मिळेल त्याच्याबद्दल माहिती देणारच आहे. पुढे जाऊ आपण. लाभार्थ्यांना फॉर्म आपणास ऑफलाईन पद्धतीने भरावाचा आहे. त्याचा पूर्ण फॉर्मचा म्हणजे जे हे आहे फॉर्म, तो पूर्ण फॉर्म ऑफलाईन स्वरूपात माझ्याकडे आहे. याच्यावरचे जे सगळे डॉक्युमेंट माझ्याकडे अवेलेबल आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगून द्याल, ठीक आहे. फॉर्म भरून झाल्यानंतर कागदपत्रासहित कार्यालयात तो फॉर्म जमा करायचा आहे. म्हणजे मी जे तुम्हाला सांगत आहे की सध्या तरी फॉर्म काय आहे? ऑफलाईन आहे. कारण यावर्षी स्वाधारचे फॉर्म यावर्षीपासून
किंवा मागच्या वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने भरल्या जात आहेत. अगोदर ऑफलाईन पद्धतीनेच होत्या आणि मी अगोदरच सांगितलं तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवरच ही योजना बनवल्या गेली आहे. आणि दुसरी एक योजना आहे परत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना, जे एस टीसाठी आहे आणि स्वाधार SC प्रवर्गासाठी आहे. तर SC प्रवर्गाचे काही विद्यार्थी असतील तर ते सुद्धा यूट्यूब चॅनलवर जाऊन स्वाधार संबंधित व्हिडिओ तुम्ही बघून घेऊ शकता. बघा, ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि कागदपत्रासहित तो काय करायचा आहे, जमा करायचा आहे. आता फॉर्म कुठे भरावा किंवा कुठून स्वीकारावा फॉर्म भरायचा आहे तर ते तुम्हाला सांगतो. बघा, आता ते मी तुम्हाला क्लिअर करून देतो. फॉर्म भराव्याचा कार्यालयाचा पत्ता, तर हे मी कोणासाठी फक्त महाराष्ट्रासाठी हा व्हिडिओ बनवला आहे का, म्हणजे फक्त एखाद्या जिल्ह्यासाठी व्हिडिओ बनवला आहे का, नाही, मी व्हिडिओ बनवला आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी. तर महाराष्ट्राचा तुम्हाला जो पत्ता आहे, तर इथं महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यालयाचा पत्ता तर मी लिहिला नाही, कारण मी नागपूरमधून व्हिडिओ बनवत आहे, तर नागपूरच्या कार्यालयाचा लिहिला. तर मी सांगतो की कार्यालय कुठे आणि कसा फॉर्म भरायचा आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी. अगोदर मी नागपूरचा पत्ता तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जे दीक्षाभूमी रोडला आहे, रहाटे कॉलनीमधून जाता तुमच्या डावीकडे लागेल, गव्हर्नमेंट ITIच्या समोर. इतर त्या भवनामध्ये, म्हणजे त्या समाज कल्याण किंवा सामाजिक न्याय भवनामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर दीक्षाभूमी समोर तुम्हाला हा फॉर्म मिळेल. हा याचा कार्यालयाचा पत्ता आहे. तर सर मग अदर जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फॉर्म कुठे मिळेल, तर तुम्हाला तिथले प्रत्येक जिल्ह्यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाचं कार्यालय जिथे आहे त्या कार्यालयात जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत संपर्क करून त्यांना विचारायचं आहे की फॉर्म कुठे मिळतो, त्या कार्यालयातूनच तुम्हाला फॉर्म देण्यात येईल. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांसाठी त्या जिल्ह्यामधून तो फॉर्म तुम्हाला घेता येईल. ठीक आहे, एवढं समजलं. पुढे जाऊ. असा या पद्धतीनं मी तुम्हाला पत्ता सांगितलं. त्याच्यानंतर बघू ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचं जे पैशाचं वितरण आहे किंवा लाभाचं वितरण आहे ते कशा पद्धतीनं होऊ शकते किंवा आहे. ठीक आहे, बघूयात आपण. बघा, आता खर्चाची बाब आहे. मग कशासाठी दिल्या जाते, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मी एका गावातला आहे, माझ्या गावाचं नाव भिसी आहे चिमूरमध्ये, आणि मी नागपूरमध्ये शिकायला आलो. आम्ही स्वतः या योजनेचा लाभार्थी राहिलो आहे. म्हणजे या योजनेचा नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेचा मी लाभार्थी राहिलो आहे. तर या योजनेबद्दल मी तुम्हाला जेव्हा माहिती देत आहोत तर सेम योजना सेम आहे जवळपास, काही निकष सोडले तर तोच भोजन भत्ता मिळतो, याच्यासाठी निवास भत्ता मिळतो, निर्वाह भत्ता मिळतो, आणि एकूण किती रक्कम आहे सांग. म्हणजे हे 3 भत्त्यासाठी तुम्हाला जो विद्यार्थी गावामधून आला, जसा मी भिसी गावामधून आलो नागपूरमध्ये शिकण्यासाठी, तर मला राहण्याची व्यवस्था, निवासाची व्यवस्था, जर राहणे म्हणजे निवासाची, भोजन, या सगळ्यासाठी पैसा मिळतो. तो कसा मिळतो जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून किंवा त्यालाच तुम्ही स्कॉलरशिप म्हणू शकता, जे मिळते या योजनेस तुम्ही पात्र झालात तर तो बघू. भोजन भत्ता किती मिळतो, तर कोणत्या शहरासाठी मी अगोदरच सांगितलं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. काहीच इथं नावं जरी असतील तरी त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला त्याचा लाभ. बघा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अशा ज्या मेट्रो सिटीज आहेत किंवा ह्या ज्या सिटीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला भोजनासाठी 32,000 रुपये मिळते. त्याच्यानंतर 20,000 रुपये मिळतो निवासी भत्ता. त्याच्यानंतर निर्वाह भत्ता मिळतो 8,000 रुपये. निर्वाह भत्ता म्हणजे स्टायफंड, निवास भत्ता म्हणजे राहण्यासाठी, आणि हा भोजन भत्ता म्हणजे जेवणाचा खर्च. एकूण 60,000. एकूण किती? 60,000. आता इथे आपण अगोदर मी थोडं थांबतो आणि सांगतो. हा बघा, हा जो खर्च आहे ना, हा खर्च एका वर्षासाठी, एका सत्रासाठी आहे. म्हणजे मी एक उदाहरण 3 वर्षाचा आणि एक 4 वर्षाचा देतो. एक जे डिग्री आहे, म्हणजे एक जे पदवी आहे ते 3 वर्षासाठी आणि दुसरी एक पदवी आहे 4 वर्षासाठी. बरोबर आहे. एक आहे अभियांत्रिकी पदवी, त्याला इंजिनिअरिंग, आणि एक कला शाखेची पदवी, जसं BEd, आपण BA उदाहरण देतो. तर त्या दोघांनाही जेव्हा हे डिग्री करत आहेत तर BAचा कोर्स किती वर्षाचा असतो? 3 वर्ष. BAचा कोर्स किती वर्ष असतो? 3 वर्ष. 3 वर्ष. तर मग याला एका वर्षासाठी 60,000 रुपये आहेत. किती? एका वर्षासाठी 60,000 रुपये. तर तुम्ही 3 वर्षासाठी कॅल्क्युलेट करा. साइन 2 12, साइन 3 18,
म्हणजे 1,80,000 रुपये तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून काही रक्कम, विशिष्ट रक्कम कट होऊन तुम्ही याचा लाभ घेता येते 3 वर्षासाठी पदवी असलीचं. त्याच्यानंतर तुम्ही मॅक्झिमम 5 वर्ष घेऊ शकते कला शाखेचा, तर तो अजून 2 वर्ष म्हणजे पदव्युत्तर पदवीसाठी सुद्धा 1,20,000चा लाभ घेऊ शकतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला BE सांगितलं होतं, बरोबर आहे. इंजिनिअरिंग हे 4 वर्षाचा कोर्स असतो. तर याला प्रत्येक वर्षाला 60-60-60 6-4-24 बरोबर आहे. तर तो 2,40,000 रुपये त्याला लाभ मिळतो. तर हा जो लाभ आहे संपूर्ण तो तुम्हाला एका वर्षासाठीचा लाभ आहे. हा लाभ कसा आहे, तुम्हाला एका वर्षासाठीचाच लाभ आहे. असा 4ही वर्षी तुम्ही सतत उत्तीर्ण होत गेले तर तुम्हाला लाभ मिळतो. त्याच्यानंतर बाकी इतर महसूल विभाग आहे शहरामध्ये उर्वरित प्रकारच्या महानगरपालिका किंवा इतर जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये भोजनासाठी मिळतो 28,000 रुपये, निवासासाठी भत्ता मिळतो 15,000 रुपये आणि निर्वाह भत्ता मिळतो 8,000 रुपये, असे 51,000 रुपये तुम्हाला मिळतात. हे याच्यामध्ये क्लासिफिकेशन आहे. हे शहर वगळता इतर शहरांमध्ये, ठीक आहे. असा परत इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमीटरच्या परित असलेले महाविद्यालय किंवा अनुदेय रक्कम या पद्धतीचं विवरण आहे त्याच्यामध्ये. बघू 25,000 रुपये, 12,000 रुपये आणि 6,000 रुपये, 43,000 रुपये असा हा संपूर्ण लाभाचं वितरण आहे. जर तुम्ही या शहरात शिकाल, इथे जास्त खर्च येतो, म्हणजे राहण्याचा खर्च जो आहे, तुमचा पर्चेसिंग पॉवर जो आहे, पारिटी आहे, बरोबर आहे, तो तुमचा जास्त असल्यामुळे तो तुम्हाला इथे लाभ अशा पद्धतीनं कमी जास्त दिला गेलेला आहे. अजून याच्याबद्दल काही शंका असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, ठीक आहे. पुढे आपण बघूयात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण आधार या योजनेबद्दल माहिती बघितली आहे. तर तुम्हाला अधिक काही याच्याबद्दल अधिक माहितीची हवी आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, कमेंट करू शकता की कुठे तुम्हाला अडचणी निर्माण झाल्या किंवा अधिक माहितीसाठी मला संपर्क करू शकता. मी प्रवीण भिमटे, समन्वयक मातोश्री रमाई अभ्यासिका नागपूर, ही अभ्यासिका आम्ही गरीब, होतकरू व वंचित विद्यार्थ्यांसाठी चालवतो. तो कुठल्याही जाती धर्माचा विद्यार्थी असो त्याला या अभ्यासिकेमध्ये निशुल्क प्रवेश दिला जातो. त्याच्यामध्ये त्याचा तुम्हाला मी पत्ता सांगत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोलीस चौकीच्या मागे, जातत रोडी नंबर 1, मेडिकल रोड, नागपूर, इथे ही अभ्यासिका कार्यरत आहे. आणि योजनेबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी आहे तर तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 7620413236. या क्रमांकावर मला तुम्ही मेसेज करू शकता. मी तुमच्या मेसेजचे संपूर्ण मेसेजचे उत्तर देईल. या योजनेबद्दलचा GR फॉर्म अशा पद्धतीनं कुठलीही माहिती हवी असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. पुन्हा एकदा हा व्हिडिओ जे गरीब, होतकरू, वंचित विद्यार्थी आहेत, म्हणजे जे OBC समाजातले आहेत, SBC समाजातले आहेत, VJNT समाजातले आहेत, त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, पालकापर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळे कोणत्या तरी विद्यार्थ्याचा फायदा होईल. आणि तुम्हाला अजून काही अडचणी असतील तर मला व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.